नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आम्ही एकत्र आल्याने भाजपच्या बुडाला आग लागली, उद्धव ठाकरे यांचा घणाघात। फडणवीस विकृत आणि हिणकस वृत्तीचे असल्याची टीका। उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा त्यांच्या खासदारांना मराठी शिकवावे। प्रियंका चतुर्वेदी 2 ओळीही बोलू शकत नाहीत। खासदार नरेश मस्केंचा हल्लाबोल। मुंबईत मनसे नेत्याच्या मुलाचा दारू पिऊन धिंगाणा, भरधाव कार चालवत केला अपघात, अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ। आणि प्रागतिक विचारांच्या लोकांनो एकत्र या, शरद पवारांनी दिली हाक। महाराष्ट्राचे राजकारण योग्य मार्गावर आणण्याचे केले आवाहन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी मंजूर केलेल्या बीड जिल्हा विकासाचा 775 कोटी रुपयांचा आराखडा असताना आतापर्यंत केवळ 40 लाख रुपये निधी उपलब्ध झाले असून हा निधी बीडच्या प्रस्तावित विमानतळाच्या जागेच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झालेली असून मोडकळीस आलेल्या शाळांच्या भिंती, छप्पर कोसळून विद्यार्थी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत। गेल्याच आठवड्यात पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत रात्री कोसळल्याने दुर्घटना घडली नाही, परंतु धारूर तालुक्यातील घागरवाडा येथील छताचा भाग डोक्यात कोसळून विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधांची विमानतळापेक्षाही जास्त आवश्यकता असून पालकमंत्री अजित पवार यांनी विमानतळासाठी जेवढी काळजी करत आहेत तेवढीच काळजी या मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळांमधील विद्यार्थ्यांची घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा। या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 7 जुलै सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कागदी विमान उडवत विमान उड्डाण लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले। किल्ले धारूर येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व बाल संस्कार केंद्र यांच्या वतीने काल दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेला संत वारकरी दिंडी उत्सव 2025 हा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। या दिंडीत बालचिमुकल्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आणि श्री विठ्ठल रुक्मिणींच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली असता विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात फुगडी व पहिले रिंगण सादर करत वातावरण भक्तिमय केले। तसेच फुगडी, लेझिम, लाठीकाठी, झेंडा पताका अशा विविध पारंपरिक कलांचे विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात भक्तिरसाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी पालक, नागरिक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। खाजगी सावकारांची नावे एका चिठ्ठीत लिहून राम दिलीप फटाले वय 42 वर्ष राहणार काळा हनुमान ठाणा पेठ बीड या तरुण कापड व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल रविवार दिनांक 6 जुलै रोजी बीड शहरातील पेठ बीड भागात घडली। सदर व्यापाऱ्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपा भटके विमुक्त सेलचा बीड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्यासह 7 जणांची नावे लिहिली आहेत। या प्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच डॉक्टर लक्ष्मण जाधव यास अटक करण्यात आली आहे। राम फटाले यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की डॉक्टर लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नी वर्षा जाधव यांनी मानसिक छळ केला। मी त्यांच्याकडून व्याजाने घेतलेले पैसे परत केले तरीही मला लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नीही त्रास देत होते। ते आमच्या घरी येऊन दमदाटी करून 25,000 रुपये महिना याप्रमाणे पैसे घेऊन जात होते। दिनांक 4 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नी वर्षा जाधव हे माझ्या घरी आले होते। त्यांनी माझा मुलगा राम यास पैसे परत करण्याबाबत विचारणा करत धमकी दिली होती। याचबरोबर कल्याण फायनान्सचा दिलीप उघडे, मेडिकलवाला काशीद केके व त्याची सासू वारेबाई मस्के, मधू चांदणे हे देखील घरी येऊन मुलाला पैशाच्या कारणावरून मानसिक त्रास देत होते असे राम यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पेठबीड पोलीस ठाण्याचे PI नित्यानंद उबाळे हे करत आहेत। दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं आरोपींना 10 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। यासंबंधीची एक याचिका बीड कोर्टात सादर झाली असून त्या याचिकेवर आणि त्यासोबत वाल्मिक याला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर येत्या 22 जुलै रोजी न्यायालय निर्णय देणार आहे।
त्यामुळे वाल्मिकसह सर्वच आरोपींचे आता धाबेच दणाणले आहेत. संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत निर्घृण अशी हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. आता या आरोपींची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणासह वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर निकाल देण्यासाठी दिनांक 22 जुलै 2025 ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आता 22 जुलै रोजी न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पाहुयात सरकारी वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले ते. वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक 22 जुलै रोजी देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल 22 जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं. इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील 22 जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे. मला माहिती नाही, हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे आणि तुरुंग प्रशासन या बाबतीत निर्णय घेईल. वाल्मिक कराडला कोणत्या तुरुंगात ठेवणं अधिक सुरक्षित राहील याबद्दल तुरुंग प्रशासनाचा निर्णय असतो. तसा काही अर्ज अद्याप नाही आला. न्यायालयात अशा प्रकारचा अर्ज कोणताही आलेला नाही आणि त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे देखील विचारणा काही केली नाही. काल दिनांक 6 जुलै 2025 रोजी अंबाजोगाई येथील संकल्प विद्यामंदिर या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत जनाबाई आणि वारकरी यांच्या वेशभूषा केल्या होत्या. शिवगड संस्थानाचे महंत श्री हबप महारुद्र महाराज खाडे तसेच पालक सौ नेहा श्री सूरज बाबुराव मस्के सौ वैष्णवी श्री दिनेश मारुती गडदे यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्या वतीने विठ्ठलाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. महंत महारुद्र महाराज खाडे यांनी आशीर्वादपर मार्गदर्शनामध्ये संकल्प विद्यामंदिर या शाळेचे काम हे त्यांच्या नावाप्रमाणेच आहे असे म्हटले. तसेच यावेळी त्यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर्यस यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती घाडगे PV श्रीमती कुलकर्णी AV यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.